श्रोत्यानो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर उत्पत्तीचे पुस्तक 33 अध्याय आपण उघडा. 33 अध्यायाच्या 11 ते 12 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे आणि आज 13 पासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. एसावाची याकोबाबद्दल बदललेली वृत्ती हे देवाने त्याच्या अंतःकरणात केलेले कार्य होते. परमेश्वर जसा अंतर्याम व हृदय पारखणारा परमेश्वर आहे, तसा तो हृदय पालटणाराही परमेश्वर आहे. 13 आणि 14 वचने आम्हाला सांगतात, याकोब त्यास म्हणाला, माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत आणि दूध पाजणाऱ्या शेळ्या, मेंढ्या व गायी यांचे मला पाहिले पाहिजे. त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरून जाईल. तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा आणि माझी गुरे, मेंढरे व मुले यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन. याकोबाने त्याच्या मागे सेईराला येण्याविषयी सांगितले, तरी सेईराला जाण्याचा त्याचा हेतू होता असे आम्हाला दिसत नाही. याशिवाय एसावाबरोबर प्रवास करण्याचा व त्याचे सशस्त्र संरक्षण घेण्याचाही याकोबाचा हेतू नव्हता. त्याचा जो सर्वात मोठा उद्देश आपल्या भावाबरोबर समेट करण्याचा तो आता सफळ झाला होता. त्याच्या संकटाचे निवारण झाले होते व त्याच्या मनावरचा मोठा ताण दूर झाला होता. पुढे 15 आणि 16 वचने आम्हाला सांगतात, मग एसाव म्हणाला, माझ्या जवळच्या लोकांपैकी काही तूच बरोबर ठेवू दे. तो म्हणाला, कशाला? माझ्या स्वामीची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे. तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरास परत जावयास निघाला. एसावाने देऊ केलेल्या मदतीची याकोबाला गरज नव्हती. मला वाटतं आता त्याचा देवावरचा व त्याच्या सामर्थ्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला असावा. एसावाने त्याला मदत देऊ करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले आणि त्याला मदतीची गरज नाही असे समजताच तो आपल्या वाटेने सेईरास परत गेला. 17 वचन पहा, याकोब मजला करीत सुक्कोथास गेला. तेथे त्याने आपणासाठी घर बांधिले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या. म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोत अर्थात खोपट्या असे पडले. याकोबामध्ये एक मोठा बदल घडून आला होता. त्याची आपल्या भावाला एक भेट देण्याची हुशार युक्ती असफळ ठरली होती. देवाने याकोबाला इजा न करण्यासाठी लाबानाला आदेश दिला होता आणि याकोबाचा स्वीकार करण्यासाठी त्याने एसावाच्या मनाची तयारी केली होती. आता कुठे याकोबाचे जीवन सुरळीत होऊ लागले होते. लाबान शांत झाला होता व एसावाशी समेट झाला होता. श्रोत्यानो, हे सर्व काही देवाने याकोबासाठी घडून आणले होते. हे सर्व याकोबाने स्वतःच्या शहाणपणाने व शक्तीने घडून आणण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचा निश्चितच नाश झाला असता. लवकरच याकोब आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहणार होता व त्याला आपल्या जीवनात देवाचा हात दिसणार होता व तो देवाला गौरव देणार होता. परंतु तरीही त्याने जे वाईट पेरले होते त्याची त्याला अजून कापणी करायची होती व संकट त्याची अजूनही वाट पाहत होते. एसाव सेईराकडे गेला असला तरी आपण त्याला पुन्हा भेटणार आहोत. आपला पिता इझाक याच्या उत्तरक्रियेसाठी तो परत येणार होता आणि त्याविषयी आम्हाला उत्पत्तीचे पुस्तक 35 अध्यायामध्ये वाचायला मिळेल. आता आपण 33 अध्यायाची 18 आणि 19 ही वचने वाचूया. याकोब पदन आरामापासून प्रवास करीत कनान देशातील शखेम नावाच्या नगरात सुखरूप येऊन पोहोचला आणि नगरापुढे तळ देऊन राहिला. जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन त्याने शखेमाचा बाप हमोर याच्या वंशजांकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली. याकोबाला त्याच्या सर्व तणावापासून हे चांगले विसाव्याचे दिवस मिळाले. पदन आरामाहून तो थेट बेथेलास गेला नाही. याबद्दल कधीकधी त्याच्यावर टीका केल्या जाते. परंतु यावेळेस याकोबापासून आम्ही फारशा अपेक्षा ठेवण्याचे कारण नाही, कारण त्याने आता कुठे आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली होती आणि या अनुभवानंतर तो देवाविषयी अधिक कृतज्ञ झाला होता. 20 वचन आम्हाला सांगतं, आणि तेथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव एल एलोहे इस्रायल अर्थात देव इस्रायलाचा देव असे ठेविले.
जसे याकोबाच्या आजोबाने अब्रामाने तो जाईल तेथे देवाच्या नावाने वेदी बांधली, तसेच याकोबानेही तो जाईल तेथे देवाच्या नावाने वेदी बांधली. आणि यावेळेस त्याने देवाचे नाव आपल्या नावाबरोबर जोडले. यावरून याकोबाची आध्यात्मिक उन्नती दिसून येते. त्या काळोख्या रात्री जब्बोक नदीच्या किनाऱ्यावर जे घडले त्याची याकोबाने जाणीव ठेवली. त्या घटनेच्या दरम्यानच त्याचे नाव बदलण्यात आले होते. आता त्याने जाणून बुजून मुद्दाम हे कबूल केले की देव त्याचा देव होता आणि आता तो देवावर त्याच्या अभिवचनांच्या पूर्ततेसाठी विश्वास ठेवणार होता. आता तो केवळ अब्रामाचा देव, इसाकाचा देव राहणार नव्हता, तर तो याकोबाचा, इस्रायलाचा देव झाला होता. या आपल्या पूर्वजांच्या देवाशी याकोबाची समोरासमोर भेट झाली होती आणि त्याने त्याच्याशी आधी संघर्ष केला व मग त्याची शरणागती पत्करली होती. या भेटीमुळे याकोबाचे जीवन बदलून गेले होते आणि त्याचे देवाबरोबर एक वैयक्तिक नाते प्रस्थापित झाले होते. आता श्रोत्यानो, आपण 34व्या अध्यायाकडे वळूया. 34व्या अध्यायामध्ये दिनाच्या भ्रष्टतेबद्दल घेतलेला सूड आम्हाला पाहायला मिळतो. उत्पत्ती या पुस्तकातील वृत्तांतावरून दिसते की परमेश्वर 2 गोष्टींसाठी पुष्कळ वेळ खर्च करतो. पहिली गोष्ट म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे आई वडिलांपासून किंवा पूर्वजांपासून जे जन्मामुळे प्राप्त होतात ते स्वभाव गुण. शारीरिक किंवा मानसिक गुणदोष त्याला आपण अनुवंशिक गुण असे म्हणतो. या संदर्भात विश्वासणाऱ्याने विश्वासणाऱ्याशीच विवाह करायला हवा हे एक महत्वाचे तत्व आम्हाला घालून देण्यात आलेले आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण. या ठिकाणी पृथ्वीच्या पर्यावरणाशी संबंध नाही. पर्यावरण म्हणजे व्यक्तीच्या वातावरणात, परिसरात, परिस्थितीत वाढते व तिचा त्या व्यक्तीवर कळत नकळत परिणाम होतो, त्याला पर्यावरण असे म्हणतात. व्यक्तीच्या निकोप सुदृढ वाढीसाठी तिने एक सुसंस्कृत, सुशिक्षित व्यक्ती बनावे. तिच्या जीवनात जीवनविषयक व आध्यात्मिक मूल्यांना योग्य स्थान असावे, यासाठी तिला योग्य पर्यावरणाची गरज असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर व्यक्तीच्या मनावर तिच्या आईवडिलांकडून, समाजाकडून व परिस्थितीकडून जे संस्कार होतात ते तिला घडवण्यासाठी फार महत्वाचे असतात. या गोष्टी आम्हाला याकोबाच्या जीवनात फार स्पष्टपणे दिसतात. त्याला 12 मुले व 1 मुलगी होती आणि त्यांनी हारानातल्या देवहीन वातावरणात मोठे होऊ नये, तेथल्या आपल्या आजोबाचे लाबानाचे संस्कार अंगी बाणू नयेत, अशी देवाची त्यांच्याविषयी इच्छा होती. म्हणून त्याने याकोबाला तिथून बाहेर काढले होते. तरीही याकोबाने निघता निघता वेळ लावला होता. या पुस्तकामध्ये श्रोत्यानो आणखी एक गोष्ट आम्हाला आढळते व ती हे पुस्तक समजण्यासाठी महत्वाची आहे. आपल्या लक्षात ती कदाचित आली असेल. अब्रामाच्या घरामध्ये कलह होता आणि नंतर इसाक व रिबिका यांच्या कुटुंबात कलह व अशांतता होती. त्या दोघा पती पत्नींमधले प्रेम फार काळ टिकले नव्हते आणि येसाव इसाकाचा लाडका मुलगा होता, तर याकोब रिबकेचा लाडका मुलगा होता. आणि या भेदभावामुळे घरामध्ये फार मोठी समस्या निर्माण झाली. आता आपण पाहणार आहोत की याकोबाच्या घरातही समस्या होत्या. याकोबाने शखेम येथे डेरा दिला व त्याने तेथे देवाच्या नावाने एक वेदी बांधली. आता तो त्याची साक्ष देत होता. तो आता पूर्वीचा याकोब राहिला नव्हता, तर तो आता इस्रायल झाला होता. अर्थात तुम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण परिवर्तनाची अपेक्षा करू शकत नाही, कारण एकदा आमचा आपल्या जिवंत व खऱ्या देवाशी परिचय झाला की आमच्या जुन्या स्वभावाला मरून जायला व नव्या स्वभावाचा विकास व्हायला काही अवधी लागतो. जरी आमचा नव्याने येशू ख्रिस्तामध्ये जन्म झालेला असला व देवाने आमचा स्वीकार त्याच्या कुटुंबामध्ये केलेला असला, तरी आमची आध्यात्मिक उन्नती व प्रगती हळूहळू होते. आम्हाला पवित्र आत्मा हा शिक्षक लाभल्याने आम्हाला आध्यात्मिक सत्य समजतात. परंतु देवाचे वचन आमच्या जीवनात पूर्णपणे उतरण्यासाठी वेळ लागतो. आम्ही शिमोन पेत्रासारखे वेळोवेळी अडखळून पडतो. परंतु शिमोन पेत्र वेळोवेळी पडला तरी तो उठला व त्याने स्वतःला झटकले आणि प्रभूबरोबर तो चालत राहिला.
शेवटी तो प्रभूच्या अगदी सन्निध असा चालू लागला आणि एक दिवस तो प्रभू येशूप्रमाणे वधस्तंभापर्यंत पोहोचला. श्रोत्यानो, आमची स्वतःची आध्यात्मिक वाढ कितीतरी धीमी असते म्हणून आपण दुसऱ्यांकडून वेगाने होणाऱ्या आध्यात्मिक वाढीची अपेक्षा करू नये. दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा करू नका, परंतु आपण सर्वजण स्वतःकडून पुष्कळ अपेक्षा करूया. 34वा अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, एकदा याकोबापासून लेया हिला झालेली मुलगी दिना त्या देशातील स्त्रियास भेटावयास गेली. आता येथे राहायचेच म्हटल्यावर त्या लोकांशी परिचय होणे, त्यांच्याशी मैत्री करणे हे सर्व ओघाघोहाने आलेच. त्यामध्ये काही गैर होत आहे असे कोणाला वाटले नाही. 34वा अध्याय 2 वचन पहा. तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा मुलगा शखेम याची नजर तिजवर गेली आणि तो तिला घेऊन गेला व तिचपाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले. श्रोत्यानो, हा एक तिच्या विरुद्ध व तिच्या कुटुंबियांविरुद्ध केलेला अपराध होता. आजच्या आधुनिक जगात पापाला पाप म्हणून नाही तर आधुनिकता म्हणून ओळखल्या जाते. परंतु लक्षात घ्या की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाप पापच आहे. त्याकरिता परमेश्वर दुसरी कुठलीच व्याख्या देत नाही. याकोब व त्याचे कुटुंब या कनानी लोकांबरोबर स्नेहाने व सौख्याने राहू शकणार नाहीत या सत्याचा हा एक पुरावाच होता. कारण या कनानी लोकांचे वागणे, त्यांच्या नीती अनितीच्या कल्पना या सर्व याकोबाच्या घराण्याच्या पद्धतीपेक्षा व कल्पनांपेक्षा वेगळ्या होत्या. 3 आणि 4 वचन पुढे आम्हाला सांगतं, याकोबाची मुलगी दीना हिजवर त्याचे मन बसले. त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. मग शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, मला ही मुलगी बायको करून द्या. शखेमाची ही प्रेम करण्याची पद्धत अगदीच विचित्र होती आणि असल्या पद्धतीचा स्वीकार याकोब व त्याची मुले करणार नव्हती. याकोबाकरिता कनानी लोक त्याच्या आपल्या लोकांपैकी एक नव्हते, ही एक महत्वाची गोष्ट आहे. परंतु शखेम अधिपतीचा मुलगा असल्यामुळे आपण आपल्या अधिकाराच्या व सामर्थ्याच्या जोरावर काहीही करू शकतो असा त्याचा समज होता. 5 ते 7 वचने पहा. त्याने आपली कन्या दीना हिस भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले, तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. इकडे शखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला. ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले. शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्रायलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यास मनस्वी दुःख होऊन ते फार संतापले. श्रोत्यानो, स्पष्ट आहे की आता याकोबाची मुले, विशेष करून त्याला लेयापासून झालेली मुले एवढी मोठी झाली होती की घरामध्ये त्यांच्या शब्दाला महत्त्व द्यावे लागत होते. आपली बहीण दीना हिच्याबाबत झालेली घटना ऐकून त्यांना दुःख झाले व अतिशय रागही आला. श्रोत्यानो, शखेमाने तिला भ्रष्ट करणे ही त्या काळातही एक अमान्य असलेली गोष्ट होती. नंतरही मोशेच्या नियमशास्त्रात असल्या कृत्याचा निषेध करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणीही आपण वाचतो की शखेमाने हे कृत्य करून इस्रायलात करू नये ते मूर्खपण केले होते. झाली ती गोष्ट अगदी घृणास्पद होती, पण ज्या प्रकारे या समस्येतून मार्ग काढण्यात आला तो योग्य नव्हता. जेव्हा शखेमाचा बाप हमोर याकोबाकडे त्या संदर्भात बोलणी करायला आला, तेव्हा याकोबाने त्याचे ऐकून त्याप्रमाणे करायला हवे होते, कारण हाच एक बऱ्यापैकी मार्ग होता. जो मार्ग याकोबाच्या मुलांनी अंगीकारला तो देवाला निश्चितच मान्य नव्हता. 8 आणि 9 वचने पुढे सांगतात, हमोराने त्याजशी असे बोलणे लाविले की माझा मुलगा शखेम याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे, तरी ती त्याला बायको करून द्या. तुम्ही आम्हाशी सोयरी करा, तुमच्या मुली आम्हास द्या व आमच्या मुली तुम्ही करा. हमोराने विवाहाचा तोडगा सुचवला, कारण त्याच्या मुलाचा खरोखरच दिनावर जीव जडला होता. त्याने याकोब व त्याच्या मुलांसमोर एक तर्कशुद्ध व फायदेशीर तोडगा ठेवला. 10 ते 12 वचनांमध्ये आपण वाचतो, आमच्यात वस्ती करून राहा, हा देश तुम्हास खुला आहे, त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा. शखेम दिनेच्या बापास व भावास म्हणाला, मजवर एवढी कृपादृष्टी करा, म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन
वाटेल तो मोबदला व आंदण मजपाशी मागा. तुम्ही मागाल ते मी देईन. तेवढी मुलगी मला बायको करून द्या. श्रोत्यानो, वरवर पाहता हमोराचे हे सांगणे शांतीचे व चांगले वाटते. परंतु या बोलण्यामागे जो एक अरेरावीपणा होता, जो एक अंतस्थ हेतू होता, तो आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. शखेमाच्या या वागण्याविषयी याकोबाच्या मुलांच्या मनात भयंकर राग होता आणि त्यांनी या परिस्थितीला स्वतःच्या बुद्धीने हाताळले. 13वे वचन, आपली बहीण दीना शखेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्यास व त्याचा बाप हमोर यास उत्तर दिले. शखेम व त्याचा बाप हमोर यांना त्यांच्या दुष्कृत्याबद्दल जराही पश्चाताप झालेला नाही. उलट आपल्याकडून काही झालेच नाही अशा प्रकारे ते दीनेसाठी लग्नाची मागणी घालत आहेत. पण आपली बहीण तर यांनी भ्रष्ट केली याचा त्यांना संताप आला व त्यांना कायमचा धडा शिकविण्यासाठी त्याने त्यांना कपटाने उत्तर दिले. पुढे 14 ते 17 वचने सांगतात, ते त्यास म्हणाले, बेसुनत मनुष्यास आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही. आम्हास बट्टा लागेल. तुमच्या सर्व पुरुषांची सुनता करून तुम्ही आम्हासारखे व्हावे, याच अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करू. असे झाल्यास आम्ही आमच्या मुली तुम्हास देऊ, तुमच्या मुली आम्ही करू, आणि आमची वस्ती तुम्हा बरोबर होऊन आपण एक राष्ट्र बनू. पण सुनता करण्याच्या बाबतीत तुम्ही आमचे ऐकले नाही, तर आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ. त्यांच्या उत्तरातले हे पहिले वाक्य खरे होते. सुनता हा त्यांना त्यांचा बाप अब्राम याच्या काळापासून देवाने लावून दिलेला विधी होता. त्याने अब्रामाशी व त्याच्या संतानांशी केलेल्या करारामुळे आपण त्याचे वंशज एक वेगळे व विशेष लोक आहोत अशी अभिमानास्पद जाणीव या मुलांना होती. आणि आपण बेसुनती लोकांशी विवाहाचा व्यवहार करणे योग्य नाही, त्यासाठी आपल्याला मनाई आहे याचीही माहिती याकोबाच्या या तरुण मुलांना होती. श्रोत्यांनो, अनेक लोकांना वाटतं की ते जर एखाद्या मंडळीचे सभासद आहेत आणि ते जर कुठल्याही गोष्टीसाठी मान हलवतील, काही विशिष्ट शब्द उच्चारतील, विशिष्ट भाषा बोलतील, काही वचने बोलतील, तर ते ख्रिस्ती आहेत. हा त्यांचा गैरसमज असतो. ह्या गोष्टींचा अर्थ मुळीच असा होत नाही की आपण अशा गोष्टींमुळे ख्रिस्ती ठरता. जेव्हा आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवता तेव्हा आपल्या जीवनात काही घडते. आपला नवीन जन्म होतो, आपणाला नवीन स्वभाव प्राप्त होतो आणि आपण एक वेगळी व्यक्ती बनता. कुठल्याही विधींमुळे किंवा परंपरेमुळे, रूढींमुळे आम्ही नवीन व्यक्ती बनत नाही. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की जरी ह्यांची सुनता झाली असती तरी हे नवीन लोक बनले नसते, ह्यांना नवीन स्वभाव प्राप्त झाला नसता. ह्या याकोबाच्या मुलांना ही जाणीव होती की आपणाला हा विधी पूर्ण करायचा आहे. त्या जाणीवेच्या व माहितीच्या आधारावर त्यांनी शखेम व त्याचा बाप हमोर यांच्याशी कपटाने बोलणे केले. पुढे आम्हाला 18 आणि 19 वचने सांगतात, त्यांचे म्हणणे हमोर व त्याचा मुलगा शखेम यास मान्य झाले. त्या तरुणाने तसे करण्यास विलंब लाविला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते. त्याचा मान त्याच्या बापाच्या घराण्यातल्या सर्वांहून मोठा होता. या संपूर्ण घटनेमध्ये श्रोत्यानो, पुरुष प्रधान संस्कृतीचे एक खास दर्शन आपल्याला घडते. शखेमाला दीना आवडली होती व तिच्यासाठी तो सुनता करून घ्यायला तयार होता. पण तिच्या भावनांचे काय? तिच्यावर आपण जबरदस्ती केली व तिची इच्छा न समजता विवाहाची जबरदस्ती आपण तिच्यावर करणार आहोत याची किंचितही जाणीव त्याला नव्हती. त्याला केवळ 2च गोष्टींची जाणीव होती. एकतर त्याचे दीनावरचे प्रेम व त्याच्या घरात त्याला मिळत असलेला मोठा मान, आणि यामुळेच तो अरेरावी व स्वार्थी वृत्तीने तिच्या भावांसमोर गेला. पुढे 20 ते 23 वचने पहा. त्यावर हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनी आपल्या नगराच्या वेशीपाशी जाऊन नगरवासी लोकांशी असे बोलणे लाविले की ही माणसे आपल्याबरोबर सलोख्याने राहणारी आहेत, तर यास देशात राहून व्यापार उद्यम करू द्या. पहा, यास वस्ती करून राहण्यास पुरेल इतका हा देश विस्तीर्ण आहे. आपण त्यांच्या मुली बायका करू आणि आपल्या मुली त्यास देऊ.
आपल्यात राहून एक राष्ट्र होण्यास ते ज्या अटीवर मान्य आहेत ती हीच की त्यांची सुनता झाली आहे तशी आपल्यातल्या सर्व पुरुषांची सुनता व्हावी. हे केल्यास त्यांचे कळप, मालमत्ता आणि त्यांची सगळे जनावरे ही आपली नाही का होणार? एवढे त्यांचे म्हणणे मान्य करूया, म्हणजे ते आपल्यात वस्ती करून राहतील. श्रोत्यानो, शखेम व त्याचा बाप हमोर यांचा सुनतेची मागणी स्वीकारण्यामागचा व दिनाशी विवाह करण्याचा आग्रह यामागचा अंतस्थ हेतू येथे स्पष्ट झाला आहे. आपल्या श्रीमंत शेजाऱ्यांच्या जोरावर आपण श्रीमंत होऊ आणि ती माणसे आम्हाजवळ राहून एक होतील असा त्यांचा स्वार्थी हेतू 22 आणि 23 वचनांमधून स्पष्ट झालेला आहे. 24वे वचन सांगतं, हमोर व त्याचा मुलगा शकेम यांचे म्हणणे वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनी ऐकले. मग त्या नगराच्या वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पुरुषांची सुनता झाली. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्यांनी जे काही सांगितले त्या सर्वांचे पालन त्या लोकांनी केले. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललेले दिसते, परंतु हमोर, शखेम व त्याच्या लोकांनी सुनता करावी ही अट त्यांच्यावर कपटाने लादण्यात आली होती हे लवकरच उघडकीस येणार होते. श्रोत्यानो, आम्हाला दिसेल की याकोबाचे दुसरे पुत्र सुद्धा या कारस्थानामध्ये सामील झालेत आणि ह्यावरून याकोबाच्या कुटुंबात किती लोभ होता, किती कलह होता, किती अशांतता होती हे आम्हाला दिसणार आहे. आणि हे सर्व काही ते लाबानाच्या घरी राहून शिकले होते, जे अयोग्य होते, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे नव्हते. पुष्कळदा आमच्या जीवनात सुद्धा अशाच प्रकारे आम्ही वागतो आणि आम्ही जगिक उपाय सुरू करतो. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही वागत नाही आणि ह्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात. आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे की जर आपण जगिक उपाय वापरत आहात तर त्यापासून आपण दूर व्हावे आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये वागावे आणि चालावे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.